राज्यसभेच्या उमेदवारीची परतफेड शरद पवार विधानसभेत करणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असताना सुद्धा शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे आणि याचीच आठवण आता खासदार संजय राऊतांनी करून दिली आहे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष असल्याचं राऊतांनी सांगत शरद पवारांना उमेदवारी दिल्याचं म्हटलेलं आहे। तसंच उद्धव ठाकरे विधान परिषदेत असणं मवियासाठी चांगले संकेत असतील असं राऊतांनी बोलून दाखवलंय। सभा जर महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला गेली असेल, आमचे 20 आमदार आहेत लक्षात घ्या। महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा, आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली। तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील। राज्यसभेला खरं म्हणतात तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। महाविकास आघाडीचे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित काम करतो आहे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना राज्यसभेला पाठवलेलंच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून। त्याप्रमाणे आता 2 आमचे उमेदवार विधान परिषदेमध्ये जाणार आहेत। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब स्वतः येतील तर आम्हाला आनंदच आहे, ते तर निवडून जाणारच, आणि काँग्रेसचा एक विधान परिषदेमध्ये आमदार निवडून जाईल। असे 2 आमदार आमचे निवडून जातील।